जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी. रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय. भारतीय कॅप्सूलसाठी आखाती इंधन सम्राटांच्या रांगा. आघातातील युद्धानं टोक गाठलं असताना जगावर अण्वस्त्र वापराच्या भीतीचं सावट असतानाच भारतानं पुन्हा संपूर्ण मानवजातीच्या रक्षणासाठी एक आशेचा किरण दाखवलाय. अण्वस्त्राच्या रेडिएशन पासून बचावासाठी आता जागतिक इंधन पुरवठादार देश रांगा लावून उभेत. कारण भारताकडे आहे अवैध कवच असणारी मॅजिक कॅप्सूल. ही कॅप्सूल या युद्धात मानवजातीसाठी कशी वरदान ठरणार आहे पहा. भारतात तयार होणारी प्रुशियन ब्ल्यू कॅप्सूल ही अण्वस्त्र हल्ल्यात इमर्जन्सी मेडिसिन म्हणून अत्यंत महत्वाची आहे. DRDO आणि INMAS या लॅबनं हे औषध विकसित केलेलं असून या कॅप्सूलद्वारे अण्वस्त्र हल्ल्यात किरणोत्सर्गी घटक शरीराच्या बाहेर काढण्यात येतात. जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट करत मान्यता दिली आहे. तर पोटॅशियम आयोडाईट टॅबलेट्सचीही आता चौकशी होऊ लागली. ही टॅबलेट अण्वस्त्रामुळे होणाऱ्या कॅन्सरचा धोका कमी करते आणि पोटॅशियम आयोडाईड ही ग्रंथी सुरक्षित ठेवते. चंदीगडमधील एका प्रख्यात औषध निर्मिती कंपनीला युद्धात पोळलेल्या बहरीननं संपर्क साधून तब्बल 1 कोटी अँटी रेडिएशन कॅप्सूलची मागणी केली आहे. या युद्धात अण्वस्त्राची भीती असलेल्या अनेक देशांनीही या अण्वस्त्र हल्ल्यात रामबाण ठरलेल्या या कॅप्सूलची विचारणा भारताला केली. कारण भारताकडे या औषधाच्या निर्मितीसाठी लागणारं प्रगत तंत्रज्ञान, स्वस्त उत्पादन क्षमता आणि भारताच्या मानवतेसाठी धावून जाणाऱ्या वृत्तीनं या देशांनीही भारतालाच पसंती दिली आहे. अणुस्फोट झाल्यानंतर किंवा अणुऊर्जा प्रकल्पात काही दुर्घटना घडल्यास अणुकण जे असतात ते बाहेर वातावरणात रेडिओ वातावरणात पसरतात. तसेच ते अन्नाद्वारे आपल्या पोटात देखील जातात. पोटात गेलेल्या अन्न ह्या रेडिओ ॲक्टिव्ह घटकांना तिथेच आतड्यांमध्ये बांधून ठेवून त्यांना वापस शरीरामध्ये त्याचं शोषण न करता हे पर्शियन ब्ल्यू नावाचं औषध ते स्टूल्स वाटे त्याला बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. भारतानं कोरोनाच्या संकटात 100हून अधिक देशांना लस पुरवून वसुधैव कुटुंबकम या भावनेतून जगाला मदत केली होती. युद्धात अनेक देश एकमेकांना संपवण्यासाठी विखारी शस्त्रांची मदत करत असताना ही कॅप्सूल बनवून गौतम बुद्धांच्या जन्मभूमीनं जगाला पुन्हा शांतता आणि मानवतेचा मार्ग दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.